भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी येते। विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी भाजपचे निकष ठरलेले आहेत। आज रात्री 10 वाजता पुन्हा भाजपच्या कोर कमिटीची वर्षा निवासस्थानी बैठक पार पडणार आहे। कालच्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील नावांवर खलबतं झाली आहेत। आज उर्वरित विभागातील नावांवर चर्चा होईल। प्रामुख्याने संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा बैठकीत निर्णय झाल्याचं समजतंय। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, खरं तर भाजपमध्ये इच्छुकांची मोठी रांग आहे। असं असताना कोणते निकष वापरले जाणार आहेत उमेदवारांची निवड करताना? नक्कीच आपल्याला या संदर्भात तारेवरची कसरत ही कोर कमिटीची जी बैठक आहे किंवा कोर कमिटीचे सदस्य आहेत त्यांची जी चर्चा झाली त्यामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळाले। प्रामुख्याने जर का पाहायचं तर पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मग कोकण असेल या भागांचे जे एकूणच जे इच्छुक असेल किंवा मग जे चर्चेतली नावं आहे त्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची आपल्याला माहिती मिळते आहे। प्रामुख्याने जे संघटनेमध्ये वर्षानुवर्ष काम करता आहेत, जे अनेक वर्षांपासून उपेक्षित आहेत, त्यांना कुठेतरी संधी देण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं यंदाच्या या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रामुख्याने जी एक जागा पोटनिवडणुकीसाठी पाहायला मिळते आहे त्या संदर्भात प्रज्ञा सातव यांचं नाव हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। इतर ज्या 9 जागा आहेत त्यापैकी भाजपच्या वाट्याला ह्या जवळपास 5 जागा येणार आहेत आणि 5ही जागांवर नवीन चेहऱ्यांना कुठेतरी जे संघटनेमध्ये काम करत आहेत त्यांना संधी देण्याचा प्रयत्न हा आपल्याला होताना पाहायला मिळेल। एकूण आज देखील रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची बैठक पुन्हा एकदा पार पडणार आहे। एकूण जे उर्वरित 4 विभाग आहेत तिथल्या देखील नावाची चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर मग दिल्लीसाठी जो दिल्ली पक्ष श्रेष्ठींना नावांचा प्रस्ताव आहे तो पाठवताना आपल्याला दिसेल। मात्र हे जर का पूर्ण वर्ष पाहायचं तर ते कुठेतरी आपल्याला विधान परिषदेच्या निवडणुकीचं पाहायला मिळतं। प्रामुख्यानं जूनपर्यंत विधान परिषदेच्या 17 जागा असतील किंवा मग राज्यपाल नियुक्त ज्या 5 जागा असतील त्या संदर्भातल्या देखील निवडणुकींची घोषणा ही आपल्याला होताना पाहायला मिळू शकते आणि त्यामुळे एकूणच मोठी गर्दी ही आपल्याला इच्छुकांची या विधान परिषदेमध्ये देखील पाहायला मिळत होती। मात्र त्या संदर्भात निकष कुठेतरी स्पष्टपणे आपल्याला दिसत आहेत की जे पक्ष संघटनेमध्ये काम करत आहेत आणि वर्षानुवर्ष काम करत आहेत, ज्यांना संधी आतापर्यंत मिळालेली नाही, तशा नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं या 5 जागांसाठी आपल्याला होताना दिसणार आहे। नक्कीच आता भाजपच्या गोटातून कोणत्या नावांवर शिक्कामोर्तब होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। आजच्याही बैठकीकडे लक्ष असेल। अभिषेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी। तर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। भाजपकडे आधीच मोठ्या प्रमाणात इच्छुकांची भाऊगर्दी आहे। त्यात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रिपाई आठवले गटाकडूनही विधान परिषदेसाठी 1 जागा मिळावी अशी मागणी होती आहे। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। छोट्या मित्रपक्षांनाही परिषदेच्या निवडणुकीसाठी विचारात घ्यायला हवं अशी आग्रही भूमिका आठवले गटाची असल्याचं समजतंय।